संजीव कुमार, लेखक अक्षय संत. माझी आई सिनेमाची फारशी शौकीन नाही. म्हणजे तिला सिनेमे बघायला आवडतात, पण काही मोजक्याच लोकांबद्दल तिच्या मनात एक हळवी जागा आहे. 2 व्यक्तींबद्दल तर नक्कीच. एक स्मिता पाटील आणि दुसरी म्हणजे हरिभाई जरीवाला उर्फ संजीव कुमार. काही माणसं आपण गाफील असताना अचानक आपल्या आयुष्यात येतात आणि मग हळूहळू आपल्या मनाचा, आपल्या जगण्यातल्या अनेक गोष्टींचा ताबा घेतात. संजीव कुमारही आयुष्यात असाच चोर पावलांनी आला. साधारण 25-1 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आठवड्यातून एका रात्री जुने सिनेमे दाखवले जायचे. अशाच एका रात्री वयाच्या 14-15व्या वर्षी आईच्या आग्रहाखातर तिच्याबरोबर एक सिनेमा बघायला बसलो. नया दिन नई रात. त्या वयात तो सिनेमा फारसा आवडला नाही, पण एका माणसानं एकाच सिनेमात 9 वेगवेगळे भूमिका करणं याचंच अप्रूप मूळ सिनेमापेक्षा जास्त होतं. तोवर असं काही डोळ्याखालून गेलंच नव्हतं. तसा कमल हसन असे बहुरूपी खेळ करायचा, पण ते वेगवेगळ्या सिनेमात. नंतरचे अनेक दिवस एक माणूस आणि 9 रोल्स ह्याच अचंब्यात गेले. कदाचित काळाच्या ओघात ते मागेही पडलं असतं, पण तसं काहीही घडायचं नव्हतं. कारण हा धक्का पचतोय ना पचतोय तोच काही आठवड्यांच्या अंतरानं आईबरोबर आणखीन एक सिनेमा बघायला बसलो. तो सिनेमा पाहून मात्र मी मुळापासून हादरलो होतो. इतका की आजही कधीकधी तो हादरा मला जाणवतो. त्या सिनेमानं 2 ग्रेट माणसं आयुष्यभरासाठी माझ्या गाठीशी जोडली. एक गुलजार आणि दुसरा संजीव कुमार. तो सिनेमा होता कोशिश. कोसळणाऱ्या पावसात अगतिकपणे रडणारं ते बाळ आणि बाहेरच्या आकांताचा मागमूसही नसलेले, आतल्या खोलीत शांतपणे झोपलेले त्याचे दुर्दैवी मूकबधीर आईबाप. ते दृश्य आजही मनावर जसंच्या तसं कोरलं गेलंय. लागोपाठ 2 धक्के बसल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की झाली. आता या माणसाचं बाकीचं काम आपण बघितलंच पाहिजे. त्यावेळी मला संजीव कुमार आवडलाय ह्याचा आनंद माझ्या आईच्या डोळ्यात पाहणं एखाद्या अवॉर्ड इतकं महत्त्वाचं वाटत होतं मला. अंगूर, आंधी, त्रिशूल, सिलसिला, शोले, मंचली, अनामिका, अगदी त्याचा छोटासा रोल असलेला परिचय देखील. प्रत्येक सिनेमात तो नव्याने भेटत होता, नवीन काहीतरी देऊन जात होता. त्याच्या आणि जया भादुरीच्या जोडीचं दरवेळी मला नव्यानं अप्रूप वाटत होतं. वडील मुलगी, नवरा बायको, सासरा सून, प्रियकर प्रेयसी, कुठल्याही भूमिकेत ते सहजपणे विरघळून जायचे. संजीव कुमारची सगळ्यात मोठी ताकद होती ना, ती त्याच्या गर्द आवाजात. व्यक्तिरेखेनुरूप, प्रसंगानुरूप तो आपल्या आवाजाचा फार सुंदर उपयोग करून घ्यायचा. शोलेमधला त्याचा खर्जातला करारी आवाज, त्रिशूलमध्ये सगळं गमावल्यावर अमिताभ त्याला भेटायला येतो तेव्हा रागानं किंचित फाटलेला आवाज, किंवा अंगूरमधला मिश्किलीकडे झुकणारा आवाज. अशा आवाजाच्या माणसानं कोशिशसारख्या सिनेमातली एकही संवाद नसलेली व्यक्तिरेखाही तितक्याच ताकदीनं साकारावी. इथेच त्याच्या अभिनयाची रेंज दिसून येते. शोलेमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाल्याचं दिसल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव, दुःख, संताप, वेदना, अगतिकता, सूड, काही क्षणांमध्ये हे सगळं त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं दिसतं. किंवा आंधीमध्ये
आपली दुरावलेली पत्नी 9 वर्षांनी पुन्हा समोर दिसल्यानंतरचे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव. अहो, गुलजार यांच्या साध्या वाक्यांमधलं काव्य संजीव कुमार इतक्या अलगद व्यक्त करायचा की नुसती संवाद ही एखाद्या कवितेसारखे वाटत राहायचे. ये जो चांद है ना, इसे रात में देखना, ये दिन में नहीं निकलता. ये तो रोज निकलता होगा ना. हाँ, लेकिन बीच में अमावस आ जाती है. वैसे तो अमावस 15 दिन की होती है, लेकिन इस बार बहुत लंबी थी. इस बार नंतर त्यांनी घेतलेला एक छोटासा पॉज, एखाद्या वाऱ्यावर तरंग तरळत राहणाऱ्या आर्त कवितेसारखा. दॅट इज संजीव कुमार. पुलं म्हणतात तसं खूप पिकल्याशिवाय संजीव कुमारचा गोडवा कळतच नाही. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.